रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली। तरडगाव मधला मुक्काम आटोपून ज्ञानोबांची पालखी फलटणच्या दिशेने मार्गस्थ सुद्धा झाली। अहो सकाळची न्याहारी करून माऊलींची पालखी पुढे सरकली आणि भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीला भाविकांनी निरोप दिला। माऊली लाखो वैष्णवांचा मेळा हा पंढरीच्या दिशेने पायी वारी चालतोय। ज्ञानोबा माऊली तुकोबांच्या जयघोषात चांदोबाचा लिंबचा परिसर दुमदुमून गेला। अहो वारीच्या टप्प्यावरच्या क्षणांची शिदोरी वारकरी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून वारीच्या प्रवासाला लागतात। अहो वारीच्या या टप्प्यावर रिंगणाची परंपरा असेल तर ती तुम्हाला ठाऊकच आहे। अहो सोबतच वारीच्या वारकऱ्यांमध्ये सेवेसाठी अनेक जण सेवा सुद्धा देत असतात। चालून चालून जरा थकलेल्या वारकऱ्यांचे कुणी पाय दाबून देतंय तर कुणी वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सेवा करतंय। अहो कुठे कुणी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करतंय तर कुठे फक्त निस्वार्थपणे ह्या सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात। अहो वारीचा हा प्रवास तसा लांब पल्ल्याचा, मात्र तो प्रवास खडतर न वाटता वारकरी अगदी सोपा करून टाकतात। आज तरडगावहून माऊलींची पालखी फलटणमध्ये पोहोचली आणि पालखी येताच फलटणमधील रहिवाशांनी पालखीचं स्वागत केलं। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालसी पुढे पावलासी। बोलो जाता काय माझी वेचे भाषा, अनंता तू ऐसे सर्वव्यापी। तर तिकडे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी बेलवाडीमध्ये पोहोचल्यावरती पहिलं गोल रिंगण सुद्धा पार पडलं आणि त्यानंतर पालखी निमगाव केतकीच्या दिशेने मार्गस्थ झाली। आज तुकोबांची पालखी निमगाव केतकीमध्ये मुक्कामी असणार आहे आणि यावेळी पालखीचं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत सुद्धा केलं। पाहूयात तरी आतापर्यंत या पालखीच्या टप्प्यावर काय काय घडलंय।